शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या प्रश्नांवर आगामी काळात पालघर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष आक्रमक पवित्रा घेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढा उभारेल असे प्रतिपादन काँग्रेसचे पालघर जिल्हा निरीक्षक ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी वाडा येथील आढावा बैठकीत केले। काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी पक्ष निरीक्षक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली वाड्यातील गांधरे येथे स्नेह गार्डनमध्ये मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अधिक मार्गदर्शन करताना काही वर्षापूर्वीपर्यंत पालघर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे प्राबल्य होते, परंतु 2014च्या सत्ता बदलानंतर या जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत बनला आहे। हे वास्तव स्वीकारून आगामी काळात या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभवाचे दिवस आणण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढा उभारून काँग्रेस पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचवावे लागणार आहेत। धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला पर्याय म्हणून काँग्रेसच्या सर्वसमावेशक राजकारणाचा विचार लोकांपर्यंत घेऊन जात या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला उभारी आणण्याचे काम करावे लागणार आहे, असे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले। त्याचप्रमाणे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी जरी असली तरी अधिकाधिक जागा काँग्रेसच्या चिन्हांवर लढण्याची आवश्यकता असल्याचेही म्हणत निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आशा व्यक्त केली आहे। या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, काँग्रेसच्या सहकार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष निलेश भोईर, तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, काँग्रेस नेत्या संगीता धोंडे, वसई तालुका अध्यक्ष राम पाटील, नगरसेविका भारती सपाटे, विशाखा पाटील, शहराध्यक्ष राजू पातकर, तसेच युवक काँग्रेसचे मुदस्सर पटेल, काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश बाराठा, महिला तालुकाध्यक्ष साक्षी आगिवले, संदीप शिंगडा, अदान धांगे, तसेच सिकंदर शेख, मनोज पाटील, गिरीश पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधूंना माझा मनपूर्वक नमस्कार। माझं नाव विक्रांत भीमसेन चव्हाण, मी ठाण्याच्या जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि तिथला माजी नगरसेवक आहे। मी पेशाने वकील आहे आणि माझी प्रांताध्यक्ष नवीन नियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब माजी आमदार यांनी ह्या पालघर जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून निवड केलेली आहे। आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सर्व जिल्ह्यांसाठी निरीक्षक नेमलेले आहेत आणि एक प्रक्रिया आहे। ऑलरेडी ह्या पालघर जिल्ह्याचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस यशवंत ठाकूर हे आहेत, जे चारकोपमधून आमदारकी लढले मुंबईमधून, आणि त्यांना तिकडे बैठक असल्या कारणाने जेवढे सचिव किंवा महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी आहेत ते सगळे तिकडे आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही। तर माझी जी निवड आहे ती निरीक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आहे। पुढे त्याला कसं स्वरूप द्यायचं हे महाराष्ट्र प्रदेश निर्णय घेईल। या मागच्या 2-3 वर्षामध्ये पक्षाची जी कामगिरी झाली आणि पुढे पक्षाची दिशा ठरवण्याच्या दृष्टिकोनातून काय ऑब्झर्वेशन आहे संघटनात्मक, ते ऑब्झर्वेशन करण्यासाठी निवड केलेली आहे। महाराष्ट्रात जेवढे महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या सगळ्यांना प्रभारी म्हणून नेमलेलं आहे। आम्ही केवळ 4 जिल्हाध्यक्ष आहोत महाराष्ट्रात ज्यांना प्रभारीपद दिलेलं आहे। म्हणजे मित्र बंधू प्रफुल्ल पाटील हे या ठिकाणी पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। आम्हाला दिलेला दिनचर्या अशी आहे की आपण पहिले पालघर जिल्ह्याची जिल्हानिहाय एक बैठक घ्यायची, ती आमची झाली आहे 6 एप्रिलला रामनवमीला। त्यानंतर आम्ही आमचा कार्यक्रम आखलेला आहे। सगळ्या तालुक्यांमध्ये 8 तालुके आहेत, त्या तालुक्यांमध्ये 4-4 तालुके आम्हाला घ्यायचं ठरलेलं आहे। आम्ही 18 तारखेला पहिले 4 तालुके संपवलेले आहेत, त्याच्यामध्ये वसई असेल, पालघर असेल, डहाणू आणि अशा आम्ही 4ही तालुके संपवलेले होते। आज आम्हाला वाडा, विक्रमगड आणि जव्हार आणि मोकाडा असे 4 तालुके मला संपवायचे। संघटनात्मक परिस्थिती जाणून घेऊन, अडीअडचणी, कार्यकर्त्यांची मनं जाणून घेऊन काय आपल्याला सुधारणा करायला पाहिजे आणि कशा प्रकारे पक्षाने वाटचाल करायला पाहिजे याचा एक फक्त रिपोर्ट जे काय आहे तो मला सबमिट करायचा आहे। पहिली गोष्ट, लेट मी मेक वन थिंग क्लिअर
की आय एम नॉट अ डिसिजन टेकर. इथे मला दूत म्हणून फक्त पाठवलेलं आहे. कशा पद्धतीने झालं पाहिजे पुढे, स्थानिकांचे काय प्रश्न आहेत, ह्या भागातले काय प्रश्न आहेत, ते सगळे समजून घेऊन ते संपूर्ण तो आम्ही अहवाल प्रांताध्यक्षांकडे ठेवणार. तिथे आमची पूर्ण बैठक होईल आणि मग कृती आराखडा ठरेल. त्यामुळे त्यानंतर मी इथे थांबायचं की नाही किंवा पुन्हा यायचं की नाही ते प्रांताध्यक्ष निर्णय घेतील. आणि म्हणून सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला आमचा एक सारांश सांगितलेला आहे. आता वाडा तालुका काय मला नवीन नाही. वाडा तालुक्यात मी लहानपणापासून येतो, पूर्वीपासून. माझे वडील हे काँग्रेसमध्ये सक्रिय पहिल्यापासून होते. आपण 50 सालापासून करत होतो. आणि हेगडे साहेब जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा पहिली तिकीट दामू शिंगणांना ते इंदिरा गांधींच्या काळात मिळालेली आहे. आणि दामू शिंगणांच्या प्रचारानं मी लहानपणी वडिलांबरोबर माझ्या यायचो. म्हणून दामू शिंगणांचे माझे अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या घरी आम्ही यायचो. तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील पत्रकार म्हणून मला. तर पुढच्या निवडणुका आहेत. मुंबईची महानगराची निवडणूक असेल किंवा ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल. मग काँग्रेस स्वबळावर लढणार का घटक पक्षांना घेऊन तुम्ही निवडणूक आहे? कुठल्या निवडणुका? मुंबई महानगरपालिका सोडून पुढच्या आता नगर परिषदेच्या निवडणुका येऊ शकतात. पुढे ग्रामपंचायत निवडणुका कशा लढायच्या हे हायकमांड ठरवेल. पण त्याचा प्राथमिक अहवाल मी सादर करतो. आता मी आधी भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, संघटनात्मक परिस्थिती, आपली असलेली ताकद, आपल्या बरोबरच्या आघाडीतील याची असलेली ताकद मी सगळा अभ्यास करतो आहे. आकडेवारी जाणून घेण्यापेक्षा आकडेवारी तर तोंडावर आहे, समोर नजरेसमोर आहे काय आहे ती. 6 तालुक्यांमध्ये 8 तालुक्यांमध्ये मला वाटतं या 6 मतदारसंघांमध्ये एकच आपला आहे निवडून आलेलं, ते आपले आघाडीचे आहेत कम्युनिस्टचे. बाकी सगळे त्यांचे आलेले आहेत. तर ही परिस्थिती जाणून घेऊन पुढे कशी दिशा ठरवायची, कार्यकर्त्यांचं काय मत आहे, जिल्हाध्यक्षांचं काय मत आहे, तालुका अध्यक्षांचं काय मत आहे, प्रदेश प्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, नगर परिषद अध्यक्ष असतील, सदस्य असतील, सर्व ज्येष्ठ नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांचं मत जाणून ते संकलित करून त्याच्यातून आम्ही एकंदरीत एक कल काढणार की बाबा अशा पद्धतीने जायला पाहिजे. बेसिकली या जिल्ह्यावर पूर्वी काँग्रेसचा प्रभाव होता. 2004पर्यंत तुमच्या लहान मतदारसंघात यापर्यंत निवडून जाईल. त्यानंतर या जिल्ह्यातली काँग्रेस हळूहळू कमजोर होत गेली आणि आजच्या स्थितीला की चिन्हावर निवडणूकसुद्धा लढली जात नाही अशी स्थिती आहे. तरी या पक्ष तिथे वाढण्यासाठी आपण या संदर्भात काय भूमिका असेल? बघा, काँग्रेसची संघटना थोडी कमजोर झाली आहे. काँग्रेसचा प्रभाव कमी झालेला आहे. कारण का बेसिकली पालघर जिल्ह्याचं विभाजनच काँग्रेसने करून दिलं. पालघर हा जिल्हा, या पालघर जिल्ह्यावरती पूर्वीपासून काँग्रेसचं लक्ष होतं. म्हणजे पालघर म्हणणं म्हणजे ठाणे जिल्ह्यावर. आणि हा जो पालघरचा भाग आहे, वाडा बिडा आदिवासी भाग, विक्रमगड वगैरे, इंदिरा गांधींचा आवडता भाग होता. आपल्याला कल्पना असेल इंदिरा गांधी किती वेळा. ह्या भागातली जेवढी डेव्हलपमेंट आहे, जी काही आत्तापर्यंत डेव्हलपमेंट झाली आहे 2014पर्यंत, बरोबर, नंतर थोडी आम्हाला सत्ता नाही नसल्यामुळे जी काही 2014 बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर असेल, हे वाड्या, ही धरणं असतील, कांसा, वैतरणा, भातसा, भितसा, ही पाईपलाईन, रस्ते बिस्ते, कृषी, ही लागवड असेल फॉरेस्टमध्ये, रस्ते, नंतर आदिवासी आश्रमशाळा. कारण का हा भाग संपूर्ण आदिवासी, कुणबी, ओबीसी आणि आत्ता काही प्रमाणात उत्तर भारतीय आणि भूमिपुत्र आगरी असतील किंवा मग इतर माळी बिळी समाज हा आहे. हा भाग दुर्लक्षित जरी असला तरी या भागावर तर लक्ष काँग्रेसने लक्ष केंद्रित केलेलं होतं. आणि काँग्रेसने जी काही साक्षरता आज आहे, आज जो काही स्वयंरोजगार आहे या भागामध्ये, वाडा डी झोन असेल, पालघरमध्ये मच्छीमारांचा, डहाणूमध्ये मच्छीमारांचा प्रश्न असेल, जे काय मत्स्य व्यवसाय असेल, कृषी हे असेल, नंतर सफाळा असेल, या सगळ्या भागामध्ये मिळणारी फळं वगैरे, किंवा इतर काही बघा, इंजिनिअरिंग कॉलेजेस झाले, मेडिकल कॉलेजेस आहेत, डेव्हलपमेंट आहे, रस्ते असतील, ही सगळी त्या काळात झालेली आहे, काँग्रेसच्या काळात. आज काँग्रेसमध्ये जिल्हा न्यायालय असेल या पालघरमध्ये, इतर काही, ते आपण विभाजन केल्यानंतर झालं. आपण विभाजन केल्यानंतर ह्या लोकांना आज सत्ता उपभोगायला मिळाली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बहुजन विकास आघाडीवरून आघाडी केली होती काँग्रेसने त्या काळामध्ये. आणि त्यामुळे संघटनेमध्ये जेव्हा आपण एका घरात एक मूल असतं
पहिलं मूल होतं तेव्हा आपण व्यवस्थित देतो त्याला, नंतर 4 मुलं झाल्यानंतर आपल्याला पहिल्या मुलाला पण ॲडजस्टमेंट करावी लागते. 4ही मुलांना आई वडिलांना सारखं असतं. होत गेल्या या गोष्टी, कालांतराने घडत गेल्या. येणाऱ्या काळामध्ये आत्तासुद्धा आपल्याला विधानसभा लढता आल्या नाही, लोकसभा लढता आल्या नाही. आपण काही 1-2 मला वाटतं विधानसभा लढलो, एक विजय पाटीलची लढलो, तिकडे नालासोपाऱ्याला लढलो आपण. तो पालघरमध्ये येत नाही, येतो पण तो शहरी भाग आहे. जिल्हा ग्रामीण भागात आपण कमी लढलो, हरकत नाही. आपण लक्ष केंद्रित करून आहोत. येणाऱ्या काळामध्ये हा जो जनाधार काँग्रेसचा पूर्वीपासूनचा टिकलेला आहे आणि या 10 वर्षात थोडंसं जनतेलाही कळून चुकलं आहे. मतविभाजनामुळे इतरांना फायदा होतो. जनतेलाही कळून चुकलं की काँग्रेस इज द लास्ट ऑल्टरनेटिव्ह. काँग्रेस हा सक्षम पर्याय आहे. आता तुम्ही बघाल या काळामध्ये की आता इथे मुस्लिम समाज पण मोठा आहे, की जाती धर्मांमध्ये विभाजन करून हे विकासाचं नाव बाजूला पडलेलं आहे. त्याला जाती धर्माचा कास पकडून निघून गेलेला आहे त्याच्यातला, आणि विकासाच्या मुद्द्यावरती कोणी काही बोलताना दिसत नाही. तुम्ही बघाल एकनाथ शिंदे साहेबांची परिस्थिती आज बघाल की त्यांनी वाट धरली BJPची, अप्पांनी वाट धरली BJPची. विधान परिषद असेल, पदवीधर असेल, त्यांना धरलं. काय त्यांची अवस्था आहे आज? BJP कोणाची नाही. आणि आम्ही मूळ आमचा हेतू आहे BJPला विरोध करून एकसंघ कसा देश राहील, पालघर एकसंघ कसा राहील आणि त्या सर्वांगीण विकास, आणि त्यामुळेच किंबहुना मला पाठवण्यात आलेला आहे. आणि बरोबर घेऊन सगळ्यांना, जिल्हाध्यक्ष असतील ते काय बदल करण्यासाठी काही निरीक्षक नेमलेले नाही. निरीक्षक जेव्हा नेमतात तेव्हा लोकांना असं वाटतं की संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जिथे जिथे आवश्यक असतील तिथे 100% आपण प्रयत्न करू. जिथे आता काही ठिकाणी वडिलांपेक्षा मुलगा जरा सक्षम झाल्यावर वडील वयस्कर झाल्यावर थोडं आपण त्यांना सांगतो तुम्ही सल्लागाराच्या भूमिकेत, अशा ठिकाणी जिथे बदल करायचे असतील तिथे आपण मी शिफारस करू आपण. परंतु संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना बरोबर घेऊ. इथल्या सामाजिक संस्था आहेत, इथल्या बँकांचे सदस्य आहेत, इथल्या फेडरेशनचे सदस्य आहेत, मजूर कामगार सहकारी संस्थांचे सदस्य आहेत, जे आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आज निलेशसारखी लोक आहेत, ज्यांची स्वतःची आहे, मनोज आहे, इतर जेवढे आहेत, प्रफुल्ल आहेत, डांगे साहेब आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जेवढ्या आपल्या महिला मुलांची म्हणजे फारशी ओळख नाही, जे मी नावं घेतली, काही लोक आहेत माझ्या ओळखीची, तर त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हा जिल्हा पुन्हा बांधण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो.